पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत आणि मजेतच राहा। आज आहे सॅटर्डे, रातचं दिवसभराचं रुटीन कसं असणार आहे मी ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे। चला मग काम करूया। काहीच काम झालेत, 12 वाजून 12 मिनिट झाले। मी तुम्हाला दाखवते 12 वाजून 12 मिनिट झाले तर काहीच कामं झालेत माझे। ते बघा 12 वाजून 13 मिनिट झालेत। मी सांगत असताना 12 वाजून 12 मिनिट झालते आणि खूप सारं काम पडलेलं आहे बघा। मला काहीच काम झालेलं नाही, कसला स्वयंपाक वगैरे काहीच केलेलं नाही आहे। चला आता करून घ्यायचं आहे। तर जेवणासाठी काय बनवावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला होता मला, कारण पोट दुखतंय, मांड्या दुखतात वगैरे खूप त्रास होतोय। तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर माझ्या दिसतच असेल तुम्हाला। तर म्हणलं जाऊ दे, भगर आमटी सगळ्यांनाच घरामध्ये आवडते आणि पटकन आपला स्वयंपाक पण होईल ह्यासाठी मी भगर आमटीच बनवायचं म्हणजे असं प्लॅन केलेला आहे। मग भात भाजी, जे उपवास नाही त्यांच्यासाठी भात भाजी भाकरी किंवा चपाती हे सगळं बनवत बसायला लागतं। त्यापेक्षा भगर आणि आमटी सगळ्यांना घरामध्ये आवडते। तर चला म्हणलं जरा चेंज पण होईल, रोज रोज चपाती भाजी खाऊन पण कंटाळा येतो। माझा आहे उपवास, त्यामुळं उपवासाला मला भगर पण होईल ह्यासाठी मी आता इथे भगर वगैरे नीट करत आहे आणि सगळ्यांच्या आमच्या चौघांपुरती भगर इथं बनवून घेणार आहे। भगर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण आमच्या इकडे मी कसे करते म्हणजे माझे सासूबाई कशा करतात त्यांनी शिकवलं तसंच करते। माझ्या माहेरी कशा करतात, भगर भाजून घेतात मग ते बनवतात, पण सासरी माझ्या डायरेक्ट असंच वॉश करून त्यामध्ये मीठ आणि गरम पाणी वगैरे घालून शिजायला ठेवतात, जसं भात शिजवतो तसं। पण आईकडे शेंगदाण्याचं कूट वगैरे पण घालतात भगर शिजताना वगैरे। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने भगर करतात हे मला नक्की सांगा कमेंट करून। तर हे बघा मीठ वगैरे घातलेलं आहे चवीनुसार। खूप वेगवेगळ्या पद्धतीने सगळीकडे हे करतात, वरई वगैरे पण म्हणतात, आमच्याकडे भगर म्हणतात। त्यानंतर डिशवॉशर लावलेला होता आणि मिक्सरचं एकच भांडं राहिलेलं आहे बघा। मिक्सर म्हणजे आता खूप वर्ष झालं घेतलेलं आहे ना, तर खराब झालेला आहे। आता त्याला बदलावं असं वाटतंय मला, पण त्याची जी बॉडी आहे ना मिक्सरची खूप चांगली आहे, फक्त त्याचे भांडे आहेत ना ते खराब होत लागलेले आहेत। त्यामुळे म्हणलं छोटं जे भांडं आहे ना ते खराब झालेलं आहे, आता मोठं पण आता खराब व्हायच्याच घाईला आलेलं आहे। तर त्यामुळे मला डिशवॉशर होईपर्यंत वाट बघत बसावं लागतं कधी कधी, कारण की हाताने धुवायचं माझं राहून जातं। डिशवॉशर लावली की लक्षात येतं की म्हणजे अरे त्या हाताने धुतलं असतं तर पटकन वापरायला आलं असतं, असं कधी कधी होतं बघा माणसाकडून। त्यानंतर भगरीला थोडंसं पाणी कमी पडलेलं होतं, त्यामुळे मी ते उकळतच पाणी घातलेलं आहे। हे बघा आमच्याकडे अशा प्रकारे सासरी आमटी करतात, तर तुमच्याकडे कशी करतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात बघा। खूप छान उपवासाची आमटी आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती मला। There's no mercy in this world, just hunger thirsty persons. जानेवारीमध्ये राहायला आलो, ह्या आधी आम्ही जे इथेच राहत होतो ना, तर त्यानंतर आम्ही जानेवारीत गेलो होतो रिनोव्हेशन करण्यासाठी। तिकडच्या घरी गेलो आम्ही, जुन्या घरी राहायला। त्यानंतर हे इन्व्हर्टर आमचं तसं ठेवलं होतं, बॅटरी खराब झाली होती तर मायक्रोटेक कंपनीची आम्ही बॅटरी मागवलेली आहे। खूप छान आहे असं ऐकलं होतं, त्याच कंपनीची मागवली आणि खूप छान आहे बघा। त्यानंतर मुलांना तिकडे वडे वगैरे केले होते, उडदाचे वडे पण केले काय, तनुचा आमचा खूप आग्रह होता त्यामुळं जेवण मी केलं बघा। फराळ वगैरे केली आणि इथं जरा पडलेली आहे मी। आणि इकडे आमचा निमिष, काय म्हणायचं निमिष तुला? ऐ काय म्हणायचं आहे? माझं ना पोट मांड्या खूप दुखायला लागल्यात बघा। आणि हे जे नाटकं चालू झालेत पोराचे आमच्या। जायचं नाही, क्लास गेल्यानंतर जायचं बाळा। हो, क्लास गेल्यानंतर येताना प्रिंट आउट आणायचं। अरे मम्मा मॅमला दाखवायचं। कोणत्या मॅमला? ट्युशनला। हा भैया सांगतो ना जाताना घेऊन जायचं, तर जाऊ शकतोस। ओके, मला माझ्या स्कूलच्या फ्रेंडला पण भेटायचं सो नाही। ओके ठीक आहे, असं जाताना सगळ्या गोष्टी करायच्यात। आता काही जायचं नाही कारण की पावसाचं वातावरण पण झालंय आणि दुपारच्या टायमाला आता नाही, अभ्यास कर बस। ओके, मला स्कूलच्या फ्रेंडला। आणि हे बघा आमच्या ह्या चिकूचा बर्थडे आता जवळ आलेला आहे आणि काय म्हणतो माहितीये का, बर्थडेला गिफ्ट पाहिजे म्हणजे त्याला। बस मला किती त्रास म्हणजे आता जाऊ दे, बर्थडेच कॅन्सल करतो तुझा। त्रास आहे ना तुला माझा, जा बर्थडे कॅन्सल। मी बर्थडे सेलिब्रेट केलं तर बर्थडे होणार आहे, नाही तर काय होणार आहे, बस बर्थडे कॅन्सल। ओके, कुठे चालला आता? अशा पद्धतीने आहे बघा पोरांची नखरे आमच्या। निमितचा बर्थडे आणि त्याचा बर्थडे आहे आणि त्याचं कसं माहितीये का, आता 13 वर्ष पूर्ण होतात का 12 वर्ष पूर्ण होतात? हा
मला माझ्या फ्रेंडला पण भेटायचं तिथे चिठ्ठीला येतात. सो 10 मिनिटं तिथं हे करायला लागेल. हा लवकर जायचं. कोणते फ्रेंड्स? हा काय भेटायची गरज नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? तर ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगतो निमिषाला म्हणून थोडंसं मी पॉज केला. तर निमिषचा बर्थडे आमचा आहे आता 30 सप्टेंबरला आणि त्याचं काय म्हणणं माहिती आहे का, त्याने तिथे त्याचे जे त्याला गिफ्ट हवेत ना ते त्याने तिथे एका ठिकाणी त्याच्या बेडरूमवर चिटकून ठेवलेलं आहे. तर काय काय हवं माहिती आहे का तुम्हाला? त्याला हवं आहे ड्रोन आणि डॉग हवा आहे. हां तर तुम्हाला आता मी काय म्हणत होते, निमिष होता ना थोडं कुरकुर करत होता आणि पॉज केला. तर निमिषचा बड्डे आहे 30 तारखेला आणि त्याच्या रूममध्ये त्याने हे केलेलं आहे की त्याला बड्डेला काय गिफ्ट हवं आहे. आता कारण की मी काय करत होते मुलं लहान असताना, म्हणजे तनिष वगैरे लहान असताना हे त्याला पण करत होते. तर मी काय करायची की पहिला एक बड्डे तर एक गिफ्ट, 2 बड्डे, दुसरा बड्डे तर 2 गिफ्ट. तर तनिषात टीनेजमध्ये 13 कंप्लीट झाल्यानंतर 13 गिफ्ट दिले होते मी त्याला. मग त्यानं बरोबर लक्षात ठेवलं आहे की मम्मा भैयाला 13 गिफ्ट दिले, मला पण 13 गिफ्ट पाहिजे. आणि गिफ्टमध्ये त्याने काय काय लिहिलं लिस्टमध्ये, ड्रोन पाहिजे, घरात एक डॉग पाहिजे, पेट पाहिजे त्याला आणि फुटबॉल पाहिजे, असं भरपूर काय काय लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. पण सगळं घेणं पॉसिबल नाही आहे कारण पेट आमच्या फ्लॅटमधल्या सिस्टीममध्ये पेट पाळणं ना खूप जरा थोडंसं म्हणजे पेटला कोंडून ठेवल्यासारखं होतं, त्यामुळं नको वाटतं त्या गोष्टी. ड्रोन पण काही गरज नसताना उगाच खर्च करण्यात काही पॉईंट नाही आहे. तर बघूया, चाललं आहे माझं काहीतरी देणं गिफ्ट वगैरे. तर तुम्हाला पण मी दाखवेनच पुढच्या येईल त्या काही ब्लॉगमध्ये. चला तर थोडंसं आराम करते, आपण नंतर भेटूया. मोबाईलमध्ये लक्ष आहे का? काय करायला आहे? पायऱ्या गोडतोय काय? हो कुठं रगडतो? हात शांत आहे की? बघ ना स्काय मध्ये काय व्हायला लागलंय. हे बघ वेगळंच होत आहे. स्काय मध्ये काय व्हायला लागलंय? डिस्कोच आहे गरबा. बघा मी किती वेडी आहे ना. कुठं आहे? आणि फ्रेंड्स बघितलं ना माझा किती वेडेपणा. निमिषला ते स्कायमध्ये लाईटिंगचं ते दिसलं होतं. मला एवढं कळलं, म्हटलं एकदम काय झालं आजकाल बघताय ना वातावरण किती चेंज, काही पण होऊ शकतं. मला वाटलं असं वेगळंच काय स्कायमध्ये व्हायला लागलं. तर निमिषनंच मला वेड्यात काढलं. हे बघा अशा पद्धतीने कधी कधी होतं. कधी कधी माणसाला वेड्यापणा होतोच. नाही म्हणलं तर तुम्हाला पण होतो का असं सांगा. आणि मुलं पण आपल्याला वेड्यात काढतात अशा वेळेस. त्यानंतर उडदाचे वडे दुपारी मुलांना केलेले होते, ते राहिलेले होतं पीठ. म्हणलं चला सगळे वडे करून टाकावं. नंतर फ्रीजमध्ये ठेवले तर नंतर करायला घेतलं तर त्याला खूप असं ऑइल असं चढतं. त्यामुळे म्हटलं चला आता करूया. आणि तिकडे तनिषची चालू आहे आमच्या बडबड, खूप बडबड करत आहेत. तर हे ते बघा जे काय राहिलेलं पीठ होतं ना त्याचे मी वडे बनवून घेतले आहेत. भगर थोडी शिल्लक आहे आता बनवायचं आलेलं आहे. स्वयंपाक कंटाळ. तर मॅगी बनवा असं प्लॅन आहे माझं त्या तिघांसाठी. तर चिकू गेलेला आहे बघा, निमिष माझा गेलेला आहे खाली. आता आपण त्याला कॉल करून विचारू की तो खातोय का मॅगी, कारण त्याचे खाण्याचे नखरे असतात खूप. पण मॅगीला खरं कोणी नाही म्हणणार नाही, पण जस्ट तुम्हाला दाखवते तो कसा बोलतो. तुम्ही बघा फक्त. हॅलो हा निमिष, तू डिनरला काय खाणार आहे? नाही माहित. बर माझा विचार होता ना की मॅगी करावी. हॅलो मॅगी करा वाटतंय मला. काय विचार आहे? मॅगी करावी विषय वाटते मला. मॅगी नको तुला मॅगी आवडत नाही ना? पण खूप आवडते. माझा विचार होता तुला चपाती भाजी करावी आणि पापाला आणि भैयाला मॅगी करावी. का? नका पराठे करू. वडे खाणार आहे का तू? वडे कट केला बघा. इतकं खेळायचं वेळ आहे ना त्याला. मी म्हटलं ना मुलांना आजकाल मॅगी नको असं नाही. आता तनिषला म्हणलं त्याला गरम गरम वडे करून दिले तर आता तू वडेच खा म्हणलं त्याला सुद्धा.
तू मॅगी नकोच खाऊ म्हणलं. तर त्याला काय म्हटलं, निमिष आणि पापा खातेली मॅगी, तू फक्त वडे खा. नाही मम्मा मी मॅगी खाणार आहे तनीचं म्हणणं. निमिषला फोन केलं, निमिषला पण सेम तसं बोललं. ते मी नाही मम्मा मला मॅगी खूप आवडते. असं असतं. तुमच्या मुलांना मॅगी आवडते का सांगा. आणि मला माहीत आहे मॅगी अनहेल्दी आहे, पण कधी तर मुलांना दिलं पाहिजे, काही हरकत नाही. ओके चला नंतर भेटते तुम्हाला. जे उद्याच्या उपवासाचं डोसा करायचा आहे त्याचं भिजवलेलं आहे. त्यानंतर ग्रॉसरी आणलेली होती बघा थोडीफार, ती पण आता मी डब्यामध्ये भरून वगैरे घेत आहे. काय करतोय, भांडी धुतोय का तनू, भांडी धुतोयस का? धु ना भांडी. ओके आईस्क्रीम करतोय, म्हटलं भांडी धुतोय. पळाला. नाही नाही काय ना ते वर कर, सोडे पडत नसतं त्यात. बस काय सर ह्यात आईस्क्रीम इथे बघितलं ना, आमच्या तनीचं चालू होतं, मम्मा मला मोठ्या बाउलमध्ये आईस्क्रीम दे. आणि त्याला मीच द्यायचं होतं कारण मम्मा मला अभ्यास करायचा आहे, तू दे. मी म्हणलं अभ्यास करतो का काय करतो, त्यापेक्षा तुझे तू घे. पण अजिबात तयार नाही तो. त्याचं शूटिंग केलं गपचूप मी, त्यामुळे तो म्हणला नाही आता काय पण होते, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतलं ना, आता मी तुझ्या व्हिडिओमध्ये आलोय ना, आता तुम्हाला आईस्क्रीम आणून द्यायचं. हे असं आमचं डील झालं फायनली. मग त्याला मी आईस्क्रीम दिलं, कारण काय करणार ना, कारण मी त्याला व्हिडिओमध्ये घेतल्यामुळे त्याचा चान्स मिळाला. आता आमच्या तिघांसाठीच मी आईस्क्रीम घेतलेला आहे. मुलांच्या बापांना आईस्क्रीम खायचं नाही आहे, त्यामुळे आम्ही तिघंच आता मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे. माझ्यासाठी स्पेशल व्हॅनिला आणला होता आणि मुलांना चॉकलेट आवडतं म्हणून मुलांसाठी चॉकलेट. मला नाही चॉकलेट आवडत, तर मुलांना चॉकलेट आवडतं, मला व्हॅनिला आवडतं. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. त्यानंतर बघा माझं फेवरेट व्हॅनिला आईस्क्रीम आता मस्त एन्जॉय करणार आहे मी. फराळ झालेली आहे माझी, सकाळची भगरच खाल्लेली आहे मी. कारण उपवासाचं बघा डबल करायचं म्हणणं ना खूप कंटाळा येतो, पण चालायचं. आता थोडे दिवसच राहिले तर आपले उपवास संपेलच. त्यानंतर बघा यम्मी आणि टेस्टी. तुम्हाला कोणतं आईस्क्रीम आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर व्हॅनिला आवडतं, व्हॅनिलाशिवाय दुसरं कोणतं आईस्क्रीमच आवडत नाही. आणि नॅचरलचं आपलं नॅचरली तसे फ्लेवर आहेत ना त्यांच्या आवडतात, कोकोनट वगैरे. त्यानंतर ओट्यावरती खूप सारा राडा झालेला असतोच आपला स्वयंपाक केल्यानंतर. तो आता ओटा मी वगैरे सगळं साफ करून घेत आहे. त्यानंतर आपला भांड्याचा ढिगारा तर असतोच. डिशवॉशर आहे, तर डिशवॉशरवरती एक कमेंट आलेलीच आहे की तुम्ही मला डिशवॉशरची माहिती वगैरे सांगा. तर हो सांगणार आहे. वॉशिंग मशीनची माहिती सांगा म्हणून आलेलं आहे, ते पण आहे. आणि निमिषला तिकडे मी ओरडून सांगतो ते झाडू मारून घेते, कारण त्याला खाली जेवायची हाऊस असते ना, म्हणून सगळ्यांच्या उशीर आलता. आणखी जेवायला मॅगी करून मस्त यम्मी खाल्ली त्याने. मला आता तूच झाडून घ्यायचं. मग कुरकू चालते, मी का करू, भैयाला का नाही सांगत. मी काय करते माहिती का, एक दिवस तनिषला एक दिवस निमिषला. आणि काल काय झालं की सगळेजण डायनिंग टेबल बसले होते, त्यामुळं तर निमिषला आमच्या झाडावं लागला आज. 12 वाजता उठून मला गिफ्ट दिसतील ना, का सांगू तुला कधी देणार गिफ्ट, पण सरप्राईज असतं. 12 वाजता कसं काय ते सांग. नाही सांगणार मी, काय सांगणार नाही. आणि हे बघा मुलांना अशी छोटी छोटी कामं सांगत चला. माझ्या पोरांना मी सांगत असतेच नको सांगू, करावंच लागते, पर्यायच नाही. आणि मी सुपलीने भर म्हणत तर इकडं आणायला लागले किचनमध्ये. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट. से गुड नाईट. गुड नाईट. बाय म्हण. गुड नाईट. बाय म्हण. गुड नाईट. बाय म्हण ना. बाय.